मी जेवढ्या मिडल एज्ड प्रोफेशनलशी बोलतो, मिडल एज म्हणजे ज्यांनी नुकतीच 40शी पार केलीत असेल, त्यांना अर्ली रिटायरमेंटचे वेध लागलेले असतात. तर असं असताना दोन कल्पना कॉमनली मिडल एज प्रोफेशनल्स मध्ये आढळल्या जातात. पहिली म्हणजे गावाकडे जायचं, शेत जमीन घ्यायची आणि शेती करायची. दुसरी कल्पना अशी की आतापर्यंत नोकरीतनं जे काही सेव्हिंग झालेले त्या कॅपिटल मधनं मार्केटमध्ये फुल टाइम ट्रेडिंग करायचं आणि आपलं घर चालवायचं. पहिली कल्पना जी होती त्यात मी विशेष काही फार बोलत नाही. दुसरी कल्पना अशी आहे की फुल टाइम ट्रेडिंग मार्केटमध्ये करून घर चालवता येईल का? हा असा जर तुमचा विचार असेल तर तिथे मी तुमची नक्की मदत करू शकतो, कारण मी स्वतः ते ऑलरेडी केलेलं आहे. असं करताना तुमची काय काय तयारी असायला हवी ते आपण या व्हिडिओमध्ये पटकन बघून घेऊ. नोकरी सोडून तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे तुमच्या नावावर हाऊसिंग लोन हे नाही पाहिजे, किंवा मी म्हणेन कोणत्याच प्रकारचं लोन नाही पाहिजे. तुम्ही अगदी डेप्ट फ्री असाल तर तुम्ही मोठा डिसिजन घेऊ शकता. दुसरी गोष्ट ज्याचा तुम्ही विचार करायला हवा ती अशी, तुम्ही नोकरी जेव्हा करता तेव्हा तुमचं अॅन्युअल पॅकेज जे असतं हे 12 इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये येतं. जेव्हा तुम्ही ट्रेडिंगचा विचार करणार आहे तेव्हा तुम्हाला अॅन्युअल पॅकेजच मिळणार आहे मार्केटकडे. फक्त फरक एवढा असणार आहे की ते 12 इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये येणार नाही. सगळे महिने हे एकसारखे नसणार आहे. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये ट्रेड करून इन्कमचा विचार करता तेव्हा इयरली इन्कम असा विचार करायला पाहिजे. माझे ह्या महिन्यातले खर्च आहेत आणि ह्या महिन्यातले खर्च भागवण्यासाठी मी ह्याच महिन्यात ट्रेडिंग करतोय, अशी परिस्थिती जर का तुमची असेल तर मग मी म्हणेन तुम्ही ट्रेडिंगचा विचार नका करू सध्या. मी ह्या वर्षी ट्रेडिंग करतो ते पुढच्या वर्षीचे एक्सपेन्सेस मीट करायला. सो जॉब क्विट करून ट्रेडिंग हे जर का तुम्ही फुल टाइम करणार असाल, एका वर्षाचे जे तुमचे खर्च आहेत ते भागतील एवढा पुरेसा रिझर्व्ह फंड पाहिजे. तिसरी गोष्ट ज्याचा तुम्ही विचार करायला हवा ती अशी, तुम्ही एकदा जेव्हा नोकरी सोडता आणि फुल टाइम ट्रेडिंग कडे जाता इथे एक मानसिक तयारी करायला पाहिजे की तुम्ही दिवसभर एकटे असणार आहे. त्यामुळे तुम्ही सोशलाइज जे ऑफिसमध्ये करत असता तुमच्या कलिग्स बरोबर, ते सोशलायझेशन तुमच्या आयुष्यातनं पूर्ण गायब होणार. याची मानसिक तयारी बरेच लोकांची नसते. घोळक्यात बसून हे कधी ट्रेडिंग होत नाही. त्यामुळे मी आणि माझा मित्र बसून एकत्र ट्रेडिंग करतो वगैरे असं काही तुमच्या डोक्यात असेल तर ते तसं नका करू. या व्यतिरिक्त एखादी जर सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर तुमच्याकडे ट्रेडिंग प्लॅन हवा. नोकरी सोडून ट्रेडिंग करायचा विचार करत असेल तर आजच ट्रेडिंग प्लॅन लिहायला घ्या. ट्रेडिंगला बिझनेस सारखं ट्रीट करा. तुमच्या इमोशन्सवर तुमचा ताबा असायला पाहिजे. त्याच्यासाठी रोज मेडिटेशन करायला सुरुवात करा. ट्रेडिंग प्लॅनची टेम्पलेट हवी असेल कमेंट करून सांगा ट्रेडिंग प्लॅन हवाय. मेडिटेशन कसं करायचं असा प्रश्न पडला असेल तर कमेंट करून सांगा. माझे काही ऑडिओ गायडेड मेडिटेशन आहेत त्याची लिंक मी तुम्हाला देईन. नोकरी सोडून फक्त ट्रेडिंगच्या जीवावर घर चालवणं शक्य आहे, मी ते करतो आहे. पण हा डिसिजन घ्यायच्या आधीची जी तयारी होती ती एकदम सॉलिड तयारी होती. जॉब सोडून ट्रेडिंग करायचं हा डिसिजन अगदी आताताई घेत नाही ना, याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे असतात, की ज्या तुम्हाला नंतर जाऊन कळतात असं नको. जॉब सोडायचा आणि ट्रेडिंग करायचं म्हणजे कशा कशाची तयारी हवी याची माहिती तुम्हाला हवी असेल तर मला तसा मेसेज करा. मी तुम्हाला रिप्लाय मध्ये ती सगळी डिटेल माहिती कळवेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.